राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। अजित पवार यांचं लक्ष पुणे जिल्ह्यात जास्त आहे। पुण्यात कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। शिरूर येथील उमेदवार पाडणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यानंतर अमोल कोल्हेंचं राजकीय भवितव्य धोक्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शिरूर मतदारसंघातील राजकारण, मतदारसंघाचा इतिहास, 2019च्या लोकसभा निवडणुकीतील स्थिती आणि अमोल कोल्हेंचा पराभव होणार का, अमोल कोल्हेंनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष का केलं, राजकारणातील धरसोड वृत्ती त्यांना भोवली का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल। सगळ्यात आधी जाणून घेऊ काय म्हणाले अजित पवार। एका खासदारानं मतदारसंघात 5 वर्ष लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं। त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं, तसंच निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे। मधील काळात 6ही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते, पूर्णपणे दुर्लक्ष केलं। मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय, छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही, याचा आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती। मी हे बोलणार नव्हतो, पण निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे, त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सुचत आहे असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लक्ष केलंय। तसंच दिनांक 25 डिसेंबर रोजी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की अजित पवार चॅलेंज देतात तेव्हा जिंकून दाखवतातच, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुमच्या लक्षात येईल। तसंच मवियाकडे उमेदवार नाही म्हणून इकडचे तिकडचे उमेदवार घेतायत असा टोलाही मवियावर पवारांनी लगावला। तसंच शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार असल्याचंही पवार म्हणाले। त्याचबरोबर चांगल्या भावनेनं त्यांना पक्षात आणलं होतं, परंतु त्यांनी राजीनामा देण्यासाठी वारंवार बोलणी केली, मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नाही, त्यामुळेच पदयात्रा करावी लागत आहे, पण महायुतीचा उमेदवार ही जागा जिंकून दाखवणारच असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे। शिरूर मतदारसंघाचा इतिहास आता आपण जाणून घेऊ। शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ येतात। खरं तर या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोनही पक्षांचा प्रभाव राहिलेला आहे, कारण 2009 आणि 2014ला सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे खासदार झालेले। मात्र 2009ला राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांनी 1,78,611 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता, पण तेव्हा पाटलांना लांडगेंनी तगडी फाईट दिल्याचं बोललं जात होतं। मात्र त्यानंतर 2014ला देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली, पण तेव्हाही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला। परंतु 2019 मध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले। आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ। शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतदारांची संख्या 23 लाखांची आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अतुल बेनके आमदार आहेत, जे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजूनही तटस्थ आहेत। मात्र अमोल कोल्हेंनी बेनकेंना शरद पवार गटातच राहण्याचा सल्ला दिलेला आहे। तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील 2009 पासून 3 टर्म आमदार राहिलेत, जे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। त्यानंतर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटात आहेत। तर शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी नुकताच युटर्न घेत शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला। तर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे महेश लांडगे आमदार आहेत। 2014 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि 2019 मध्ये भाजपाची उमेदवारी घेऊन ते आमदार झाले। त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील आमदार आहेत, जे शरद पवार गटात आहेत। म्हणजे एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघात 2 आमदार अजित पवार गटात, 2 आमदार शरद पवार गटात, 1 आमदार भाजपात आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके तटस्थ आहेत। त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचं पारडं
जड असल्याचं दिसत आहे। अशात अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे शिरूर मतदारसंघाला येत्या निवडणुकीत नवा खासदार मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। आता अमोल कोल्हेंबद्दल अजित पवारांनी कोणते गौप्यस्फोट केलेत ते जाणून घेऊ। 5 वर्षात मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं गेलं, वारंवार राजीनामा देण्याची भाषा करण्यात आली, राजकारणामुळे माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, आर्थिक गणित बिघडत आहे असं सांगण्यात आल्याचे आरोपही अजित पवारांनी कोल्हेंवर केलेत। तसंच ते म्हणाले, उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिली होती, ते उत्तम वक्ते आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती, महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं त्यांनी खिळवून ठेवलं होतं, पण काळजी करू नका, आता त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन निवडून आणून दाखवेन असंही अजित पवार म्हणाले। दरम्यान अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याचं राष्ट्रवादीचे विलास लांडे म्हणालेत। मुळात 2019च्या लोकसभेसाठी विलास लांडे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, मात्र ऐनवेळी आत्ताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती। परंतु आता अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर विलास लांडे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीकडे आणणार असल्याचं म्हटलं आहे। अजित पवार हे नेहमीच त्यांच्या शब्दावर ठाम असतात, त्यामुळे ते शिरूर लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीकडे आणतील। दरम्यान या प्रकरणी अमोल कोल्हे म्हणाले आहेत, दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेत्यांविषयी बोलण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे, मी त्यांच्याविषयी काहीच बोलणं उचित ठरणार नाही। मात्र अनेकदा स्वतः अजित पवारांनीही अनेक ठिकाणी भाषणांमध्ये आपलं कौतुक केलं होतं। तसंच कोविड काळातील लसीकरण मोहीम, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार, इंद्राणी मेडिसिटी प्रोजेक्ट यांसारखे कामं मतदारसंघात केल्याचंही अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं आहे। मात्र अमोल कोल्हे एक उत्तम अभिनेते आहेत, शिवाय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी उत्कृष्टरित्या वठवली होती, त्यामुळेच त्यांची लोकप्रियता देखील वाढली होती। परंतु 2022 साली आलेला त्यांचा शिवप्रताप गरुड झेप हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फक्त 2 कोटींची कमाई करू शकला होता। अजितदादांनी केलेल्या दाव्यानुसार हा चित्रपट आपटणं कोल्हेंनी त्यांना राजकारण आणि कला अशा गोष्टींचा समतोल साधता न येणं हे कारण म्हटलं होतं। अमोल कोल्हेंना शिरूर मतदारसंघातून पुन्हा तिकीट मिळणार का? अजित पवारांनी शड्डू ठोकलेल्या मतदारसंघात पुन्हा कोल्हेंना उभं करण्याची तयारी शरद पवार दाखवणार का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।